आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते। तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या शहरामध्ये आपण आलो आहोत, पुण्यामध्ये सुजाता उपाध्याय आणि वसुधा सुपनेकर यांच्याशी गप्पा मारायला। नमस्कार। नमस्कार। कार्यक्रमात स्वागत। बरं, दोघी जणी मैत्रिणी का बहिणी? का बहिणी? सख्या बहिणी? अरे वा। आणि मोठी आहे? अच्छा, दिसते मी मोठी? नाही नाही, तो चष्मा लावलाय म्हणून असं वाटतं तुम्हाला? असं काही नाही, दोघी सेम दिसताय, अजिबात म्हणजे फार अंतर नाहीच आहे तसं। हा, मग काय बहिणीमध्ये अंतर नसतंच कधीच आपल्या मुळे। हा, आपल्या बायकांच्या कुठल्याच नात्यामध्ये अंतर नसतं। आम्ही अंतर देऊन वागवतच नाही कधी, मग ते सासू सुन असो, मावशी भाची असो, काकू पुतणी असो, नाते आपले असतात, होय की नाही? मग उगाचच हे पुरुष लोक काय काय बडबडतात, असं काही नाहीये। ओके, बरं, तुम्ही दोघीही पुण्याच्या आहात? दोघी पुण्यातल्या। आणि काय काय आवडले तुमच्या घरी? कोण कोण आहे तुमच्या घरी? कोण कोण? माझ्याकडे म्हणजे आम्ही आता इथे सध्या आम्ही दोघंच राहतो, आणि मुलं तिकडे राहतात जरा वेगळे, कारण त्यांचं ऑफिस जरा लांब पडतं। अच्छा, कोण कोण आहेत म्हणजे मुलं? दोन मुलं, दोन सुना। अच्छा, तरी धाकटी आणि मोठी ती जरा तिचं डोळे आले म्हणून ती आली नाही। अच्छा, टीव्हीवर बघेल नातू आहे छोटा? हो। आणि तुमच्या घरी? आमच्या घरी पण दोन्ही मुलं आहेत माझे। अच्छा, आम्ही दोघं इथे असतो आणि मुलं पण इथे पुण्यातच आहे, पण दोघंही वेगळे राहतात स्वतःच्या। सुना आणि तीन नातवंड आहेत, तिन्ही नातू आहेत। असं धमाल असेल ना तुमच्याकडे? म्हणजे नुसतं एखादं छोटस फंक्शन जरी असेल तरी नुसते 15-20 माणसं घरातलीच। हा, आणि मजा नुसती सगळेजण एकत्र आल्यावर ना। आणि काय काय आवडतं तुम्हाला? काय आवडतं दोघींना? काय छंद आहेत? छंद म्हणजे मला निसर्गाची आवड आहे आणि लिहिणं वगैरे, लिहिते वगैरे। अरे वा। आधी सर्व्हिस केली 29 वर्ष, रिटायरमेंट नंतर मग आता हा असा उद्योग। आणि आपल्याला काय आवडतं? मलाही असं म्हणजे फिरायला वगैरे, भटकायला आवडतं। नंतर खाद्य पदार्थ करून खायला घालायला पण मला आवडतात। फॅमिली एवढी मोठी आहे की नुसते खाद्यपदार्थ नवीन नवीन शिकायचे आम्ही सारे खवय्येमध्ये। आणि बघते मी बऱ्याच वेळा कार्यक्रम। आवडतो कार्यक्रम? हो, कार्यक्रम आवडतो। पण असं बघता बघताच एक दिवस म्हटलं चला आपणही हे करूया, पत्रकारांचे हे बघूया। नक्की नक्की। आमची दोन्हीकडे फॅमिली मोठी आहे, सासरी माहेरी। अच्छा, म्हणजे जाऊबाईंना पण यायचं होतं, पण त्यांना अचानक गावाला नेक्स्ट टाइम पुण्यात येऊ तेव्हा जाऊबाईंकडे शूटिंग करूया। आणि आता सुरुवात आपण तुमच्यापासून करायची का? पहिला पदार्थ कोण करताय? तुम्ही करताय? पहिला तुम्ही करताय ना? बरं, मग कुठचा पदार्थ आपण पहिला करूया? कोळपोहे। कोळपोहे म्हणजे नारळाच्या दुधात पोहे भिजवायचे। अच्छा, आणि कोळ म्हणजे चिंचेचा कोळ? हा, थोडासा चिंचेचा कोळ। अच्छा, आणि गुळ थोडा। अरे, डिटेल सगळं नीट शिकायला आवडेल मला। तर पूर्णच साहित्य सांगा। कोळ पोहे ना? कोळ पोहे आता आपल्याला मावशी आधी शिकवतात, नंतर ताई शिकवणार आहेत, तर त्याचं साहित्य लिहून घ्या। पोहे, नारळाच्या दुधात गुळ घाललेला आहे, चिंच, तिखट, हिंग, मिरची, मीठ, जिरे, कोथिंबीर, तूप। साहित्य आपण बघितलं, काय काय घेतलं। अगदी घरगुती साधं साहित्य आहे आणि खूप काही मेहनतीचं असंही नाही। आपण गुळ घातलेला आहे ना नारळाच्या रसात? नारळाचं दूध काढून घेतलं, त्याच्यात गुळ घातलं, आणि पोहे सुकेच जाडे पोहे। ठीक आहे, काय करायचं? आधी दूध, पोहे। आता हे दूध बोल मध्ये घ्यायचं सगळं। आता हे सगळं साहित्य ह्याच्यात। हा काय? मिरचीचा ठेचा? फक्त मिरची आहे ना? मिरची, त्याच्यात काही जिरा बिरा नाहीये? काही नाही। हे काय काकू? हे चिंचेचं कोळ आहे। बरं, तो थोडासा चवीपुरता, कारण गुळ घातलेला आपण त्याच्यात ना, म्हणून चिंचेचं कोळ। हे टिपिकल कोकणातलं खाणं आहे, बरोबर ना? हे तिखट, मीठ। तुम्ही नारळाचं दूध काढलं तेव्हा मीठ घातलं होतं, गुळ घातला तेव्हा? असं काही नाही ना? आणि तिखट कधी घालायचं? तिखट नाही, आपण मिरची घातली ह्याच्यात। अच्छा, मग लाल तिखट नाही लागणार? याला नाही लागणार। ओके, आता पोहे त्याच्यात घालायचे। हा, मी घालू का? तुम्ही ढवळते? चालेल।
जातील ना सगळे? हा जाते. तर फक्त कोथिंबीर. आता ह्याला काकू वरण फोडणी देणार तुम्ही? हो, हिंग जिऱ्याची फोडणी. अच्छा. आणि एक 10 मिनिटात ते होतात पोहे, म्हणजे अगदी आल्यानंतर घरात पाहुणे आले किंवा मुलं थकून आली किंवा आहो अचानक आले तर हातपाय तोंड धुणं होईपर्यंत पटकन हे पोहे सुद्धा होतात. आणि पोटभरीचं आणि पौष्टिक दोन्ही. ठीक आहे. त्रासदायक नाही. फोडणीची तयारी करूया ना? फोडणीची तयारी झालेली आहे. पोहे भिजतायत तो आता फोडणी घालायची वरण. आपण तूप घेतलंय. मी बंद करू का? तापलंय ते चांगलं. हो, बंद. आता काय? जिरे घालायचे. जिरं आणि हिंग एवढंच आहे. ओके. आणि हिंग ना? हिंग टाकूया. मस्त चुरचुरीत फोडणी झालेली आहे आणि एक 5 मिनिटात आता हे भिजतील. तर पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. कोळ पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: जाडे पोहे, नारळाचं दूध, चिंचेचा कोळ, तिखट, हिंग, मिरचीचा ठेचा, मीठ, जिरं, कोथिंबीर आणि साजूक तूप. कृती: नारळाच्या दुधामध्ये थोडा गूळ विरघळवून घ्यावा. एका बाउलमध्ये नारळाचं दूध घेऊन त्यामध्ये मिरचीचा ठेचा, चिंचेचा कोळ, मीठ आणि जाडे पोहे घालून मिश्रण भिजवून घ्यावं. त्यामध्ये कोथिंबीर घालावी. साजूक तुपामध्ये हिंग आणि जिऱ्याची फोडणी करून ती पोह्यांमध्ये घालावी आणि मिश्रण एकजीव करावं.